नमस्कार. टाकेता यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे. आता गेले काही दिवस मी व्हिडिओ टाकत नाही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, म्हणूनच तुम्हाला थोडंसं सविस्तर भेटावं, बोलावं म्हणूनच आज मी आलेली आहे. तर व्हिडिओ डेली टाकत असणारी डाकेताई आज व्हिडिओ का टाकत नाही हो? तर त्याच्या मागचं असं कारण आहे आणि मी म्हणलं तुमच्यासोबत ते कारण मी शेअर केलंच पाहिजे. कारण तुम्हाला कसं समजणार का डाकेताई डेली व्हिडिओ टाकणारी डाकेताई आमची, आणि आज अचानकपणे डाकेताईला व्हिडिओ टाकणं होत नाही का, काही डाकेताईच्या जीवनात प्रॉब्लेम आहे असा तुमच्या मनामध्ये एक विचार येतच असेल. आणि तो विचार दूर करण्यासाठीच आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे. तो विषय असा आहे की माझं डाकेताई यूट्यूब चॅनल जे आहे, तुम्ही सगळ्यांनी मनोमन बघत आहात आणि मनोमन प्रतिसाद पण देत आहात. पण आज काय झाले, गेले 15 दिवस झाले मला थोडंसं व्हिडिओ टाकणं होत नाही. आणि त्याच्या मागचं कारण काय माहिती आहे का, तर माझी जन्मदाती आई गेले 15 दिवस झालं बिमार आहे, म्हणजे तब्येत ठीक नाही. आणि माझ्या जन्मदात्या आईकडेच मी आहे, कारण माझ्या जन्मदात्या आईची मी सेवा करत आहे. आपल्या संस्कृतीनं शिकवलेलं आहे की माता माता मात्र पितृ भव देव. आपण माता पित्याला देव समजतो, कारण आपल्या संस्कृतीत आपल्या संस्कारात ते सांगितलेलं आहे. आणि खरंच माता पिता देव आहेत हो. आणि मी खरंच भाग्यशाली आहे की माझ्या आईची सेवा करायचं भाग्य मला लाभलेलं आहे. आणि मी माझ्या आईची सेवा करत आहे, म्हणून मला इकडं यूट्यूबकडं लक्ष देणं होत नाही आहे. तरी समजून घ्याल तुम्ही आणि मला प्रतिसाद द्यालच. कारण ज्या आईने लहानाचं मोठं केलं आणि नेत्राचे दिवे केले, तळहाताचा पाळणा केला आणि मला लहानाचं मोठं केलं, इथपर्यंत आणलं, तीच आई होती. म्हणून मी मोठी झाले. आणि आज त्या आईवर वेळ आहे हो. आज त्या आईवर वेळ आहे आणि त्या आईला माझ्या आधाराची गरज आहे. आणि माझ्या आधाराची गरज असल्यामुळं माझं आद्य कर्तव्य आहे की माझ्या आईची सेवा मला करावंच लागणार आहे. कारण आज लहान होतो आपण सी करतो आणि आई आपल्याला सतत ओल्यावर ठेवत नाही हो, ओल्यावर ठेवत नाही, सतत कोरडं करत राहते. सतत एका एका सेकंदाला आपल्याला खाऊ पिऊ घालते, आपल्याला एक सेकंद रडू देत नाही. ती कोण? आई. कारण आपण एवढंसं बाळ जन्माला आलेलं, आपल्याला आपलं स्वतःचं काहीच करता येत नाही. पण ते सगळं काही करायचं काम कोण करते, तर ती आई. आणि ज्यावेळेस ती आई वृद्ध होते, ज्यावेळेस तिचे हातपाय उचलत नाहीत, ज्यावेळेस तिला काही करता येत नाही, त्यावेळेस कर्तव्य बनते ते आपलं. आपण तिचं केलं पाहिजे सगळं. कारण एका काळात तिचं आपण मूल होता, पण आजच्या काळात आपलं मूल ती आई आहे. आपलं मूल समजून आपल्याला तिची सेवा करावी लागते. आणि तेच कर्तव्य, तेच धर्म, तेच कार्य मी करत आहे गेले 15 दिवस झाले. आणि म्हणून भक्त पुंडलिकाची गोष्ट माहीत आहे का हो? भक्त पुंडलिक आई वडिलाच्या सेवेत होते, तर त्या काळात पांडुरंगाला भक्त पुंडलिकाच्या दाराला जावं लागलं हो. आई वडिलाच्या सेवेत एवढी ताकद आहे. आणि आई वडिलाच्या सेवेत एवढी ताकद की साक्षात परमेश्वर त्याच्या दारात आला. आई बापाचे पाय चेपत असणारा भक्त पुंडलिक पांडुरंग दारात आल्यावर बी सेवा सोडली नाही, तुम्हाला सांगते मी. तर त्यांनी अशी वीट फेकली आणि त्या वीट फेकल्यावर, मी वीट फेकलेली आहे त्या विठेवर उभं राहिले. आज पांडुरंग विठेवरच आहे पंढरपुरामध्ये. ही आईबाबाच्या सेवेची ताकद आहे आणि ती सेवा मी करत आहे हो, सेवा करत आहे. परमेश्वराला एकच मागणं आहे, हे परमेश्वरा माझ्या आईला सुखी ठेवा, माझ्या आईला कुठलाच त्रास नको व्हायला आणि माझी आई सुखात समाधानानं राहावी. कारण काय माहिती आहे का, आपण
आज आपण जर सगळ्यांनी विचार केला, प्रत्येक घरात आई-वडील आहेत, प्रत्येक कुटुंबात वयोवृद्ध आई-वडील आहेत आणि प्रत्येक कुटुंबात सेवा होत नाही हो. मला ह्या माझ्या आईच्या सुख-दुःखाहून एक समजलेलं आहे, की म्हातारं जे वयोवृद्ध व्यक्ती असते ती पारंगत असते, दुसऱ्यावर खूप अवलंबून असते, कारण त्यांना काहीच करता येत नाही. तर मला एक विनंती आहे, कोणी मुली असतील, मी पण माझ्या आईची मोठी मुलगी आहे, पण मी मुलगा मुलीचं कर्तव्य करत आहे. तर तुम्हाला एकच विनंती आहे, तुमची आई असू द्या, तुमची वडील असू द्या, ते बाजत असतील, ते थकलेले असतील, त्यांचं सुख-दुःख जर असेल, तर विनंती आहे, की त्यांची सेवा करा. मनोभावे सेवा करा. कारण पंढरी, काशी तीर्थयात्रेला जाण्याच्या पलीकडचं पुण्य आई-वडिलांच्या सेवेमध्ये आहे. आणि तुम्ही जर सेवा करत असाल, तर त्यांचा आशीर्वाद तुमच्या शिरावर राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांची रायटाळ करू नका. मला ह्या सुखदुःखातून एकच समजलेलं आहे, की त्या वयात लेकराची आईला, बाबाला खूप गरज असते आणि खूप गरज असते. मग तुम्ही तुमच्या आई-वडिलाची सेवा केली पाहिजे. त्यांच्या बाळपणी जे तुमच्यासाठी जे काही केलेलं आहे त्या आई-वडिलांनं, ते तुम्ही आठवणीत ठेवलं पाहिजे. अजिबात विसरू नका. कारण आई-बापानं केल्यामुळं हे जग आपण भेटत आहोत. आई-बापानं सुख-दुःख, शिक्षण सगळं केलेलं आहे. काय केलं नाही तुमच्यासाठी तुमच्या आई-वडिलांनी. पण काही कुटुंबात आई-वडिलाची एवढी आपदा आहे, एवढी आपदा आहे, त्यांना तोंडानं गोड बोलणं सोडा, पोटाला आहार नाही. पण माझ्या आईला मी गेले 15 दिवस झाले, वेळेच्या वेळेला गरम-गरम करून छोट्या लेकरासारखं मी खाऊ घालत आहे हो, खाऊ घालत आहे. माझं भाग्य आहे, मी माझ्या आईची अजून सेवा करायला मी तयार आहे. परमेश्वरा, पण माझ्या आईचं कमी होऊ दे, हेच माझं मागणं त्या परमेश्वराकडं आहे. आणि तुम्ही काय करायचं आहे माहीत आहे का? थोडे दिवस माझ्या आईचं बरे होईपर्यंत मला सहकार्य करायचं आहे. मी माझ्या आईची तब्येत ठीक झाल्यावर आणखीन पुन्हा व्हिडिओ टाकेनच. पण आपण आई-वडिलाची सेवा करायची आहे. हा मला संदेश घराघरापर्यंत पोहोचवा हो. घराघरापर्यंत पोहोचवा, की आई-वडिलाची सेवा झाली पाहिजे. आई-वडिलाची दुआ ही खाली जाणारच नाही. आणि आज मी सेवा करत असताना माझ्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद, माझ्या आईच्या चेहऱ्यावरचा भाव, माझ्या आईच्या चेहऱ्यावरची समाधानी बघून मला खूप बरं वाटत आहे हो. ती खूप असं म्हणजे एवढं हे करत आहे. तिला मी सेवा करत असल्यामुळं माझ्या आईचे डोळे भरून येत आहेत. आणि माझ्या आईला मी धीर देत आहे, "आई, तू केलंस गं हे आमचं सगळं. मला आज करण्याची संधी दे तू आणि मी करणार. मी कंटाळणार नाही आई. तू लवकर बरी हो." असं माझ्या आईला मी बोलत करत मी माझ्या आईची आनंदात सेवा करत आहे. तुम्ही पण तुमच्या आईची सेवा करा, वडिलाची सेवा करा. अहो, त्यांना काय खातात, काय पितात ते बघा. आणि वेळेला वेळेला एवढंच गरम करून खाऊ घालावं. ते जास्त खात नसतात, कारण का त्यांची तब्येत ठीक नसते ना. ते वयोवृद्ध झालेले असतात, त्यांची पचनक्रिया व्यवस्थित होत नसते. म्हणून तुम्ही काय करायचं, मी एकच करत आहे, सकाळचं सकाळी, दुपारचं दुपारी, संध्याकाळचं संध्याकाळी जेवायला करत आहे. ती म्हणल तेवढंच करत आहे. ती खातो म्हणलं तेवढंच खाऊ घालत आहे. ती पितो म्हणलेलंच ते पाजवत आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे, तुमच्या आईवडिलाची सेवा करा. तुमच्या आईवडिलाची सेवा करा. ह्या जगातले सगळे आईवडील वृद्ध आश्रमात नाही गेले पाहिजे हो, नाही गेले पाहिजे. कारण ह्या टाईममध्ये सगळ्यांना आपल्या लेकराची आधाराची गरज असते हो. ती मुलगा असो की मुलगी असो, पण आपल्या जवळच्या नातेवाईकाची गरज असते. आणि त्यांचं प्रेमानं केलं पाहिजे हो. कारण ह्या टाईममध्ये त्यांना आपल्या प्रेमाची गरज असते, आपल्या प्रेमाची गरज असते. पुन्हा आपण भेटूया लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, नमस्कार. डाकेताई यूट्यूब चॅनलमध्ये जर पहिल्यांदा आल्या असाल, तर ह्या चॅनलला सबस्क्रायबर करा आणि हा व्हिडिओ थोडा जास्तीच व्हायरल करा हो. कारण ज्या कुटुंबात आईवडिलाची सेवा होत नसेल, ज्या कुटुंबातले आईवडील वृद्धाश्रमात असतील, तर त्यांची जर सेवा झाली, तर तुम्हाला आणि मला आशीर्वाद लागल्याशिवाय राहणार नाही हो,
लागल्याशिवाय राहणार नाही. तर आपल्याकडं सहकार्याची भावना आहे, सहकार्य करा आणि आपल्या पदरी पुण्य पाडून घ्या.